विठाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडू बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्नचाच पडो कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्नचाच पडो तुका म्हणे दिली चेतवुनी सुनी कौतुका वाचोनी नाही छळ एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्नचाच पडो विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोनी आता बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्नचाच पडो संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत महत्वपूर्ण असा हा अभंग आहे विठ्ठल खेद व्यक्त करतात या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांनी या अभंगामध्ये जो खेद व्यक्त केलाय तो अतिशय तीव्र स्वरूपाने व्यक्त केलेला आहे परवलीचा खेद व्यक्त केलेला आहे टोकाचा खेद व्यक्त केलेला आहे अतिशय तीव्र स्वरूपाचा खेद व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे प्रश्न असा आहे कोणाच्या विषयी खेद व्यक्त करतात आणि का बरं खेद व्यक्त करतात खेद व्यक्त करण्याचं कारण काय आणि खेद नेमका कोणाच्या संबंधात व्यक्त केलाय कोणाच्या बाबत कोणाविषयी खेद व्यक्त करतात तर उत्तर असं आहे जीवाच्या विषयी खेद व्यक्त करतात तुकोबाराय म्हणजे जीवाच्या संबंधी महाराजांनी खेद व्यक्त केलेला आहे पण एक मिनिट ऐका जीवाच्या विषयी खेद व्यक्त करतात याच्यामध्ये जीव याचा फक्त इतका संकोचित अर्थ घेऊ नका का मनुष्य शरीरात जन्माला आलेले जीव इतका संकोचित अर्थ नाही मग जन्म मरणाच्या भवचक्रात अडकून 184 योनीत जन्म मरणाचं अखंडत्वाने परिभ्रमण करणारे जेवढेच्या जेवढे जीव म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये नित्य जन्म मरण परिभ्रमण करणारे जेवढे समग्र जीव या सर्व जीवांच्या विषयी खेद व्यक्त करतात जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल 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 का बरं खेद व्यक्त करतात काय कारण खेद व्यक्त करण्याचं तर वाक्य ऐका वाक्य कसं आहे बघा थोडं जड आहे वाक्य ऐका वाक्य असं आहे जीवाच्या ऐका बरं का जीवाच्या
भूतकालीन दुःखाच्या स्मरणाने व्यथित झालेले तुकाराम महाराज खेद व्यक्त करतात. चला विठाला 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 विठाला. परत बोलतो, जीवाच्या भूतकालीन दुःखाच्या स्मरणाने व्यथित झालेले तुकाराम महाराज जीवाच्या संबंधाने खेद व्यक्त करतात. काय खेद आहे? खेदाचं स्वरूप आहे. महाराज म्हणतात, बाप रे बाप, आत्तापर्यंत जीवानी किती सोसलंय, किती सोसलंय, किती भोगलंय. आत्तापर्यंत त्यांनी किती सोसलं सांगता सोय नाही. एवढं भयंकर आत्तापर्यंत जीवानी सोसलेलं आहे. विठ्ठल विठाला 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 एक मिनिट ऐका. ज्यांच्याविषयी खेद व्यक्त करतात त्यांना काही वाटत नाही. समजा आपणच आहे, जीव कोटीत आपणच आहे, आपल्याविषयीच खेद व्यक्त केलाय. पण ज्या जीवांच्या विषयी तुकाराम महाराज हा तीव्र स्वरूपाचा खेद व्यक्त करतात त्यांना मात्र याच्याबद्दल काही म्हणजे काही वाटत नाही. आपल्याला काही वाटतंय का? आपण मस्त खातो पितो हिंडतो फिरतो उठतो बसतो बोलतो चालतो, आला दिवस चालला आला दिवस चालला, आपल्याला खेद खंत काही आहे का? आपलं मस्त चाललंय, हा मस्त चाललंय, आपलं काही टेन्शन आहे का? आणि तुकाराम महाराज तर आपल्याविषयी खेद व्यक्त करतात. अरे ज्याच्याविषयी खेद व्यक्त करतात तो खुशाल चंद, त्याला तो नो टेन्शन, तो तर अटेन्शन, त्याचं तर मस्त चाललंय. आणि तुकाराम महाराज तर खेद व्यक्त करतात एवढा तीव्र. अरे पण ज्याच्याविषयी खेद व्यक्त केला त्याला काहीच वाटू नये आणि तरी तुकोबारांनी त्याच्याबद्दल एवढा खेद व्यक्त करावा. ही तफावत का म्हणून, हा फरक का म्हणून? तर याचं कारण आहे बघा. कारण काय? याचं शास्त्रीय कारण आहे. खेद व्यक्त करतात जे, खेद व्यक्त करतात जे, ते नेमके कोण आहे? तर खेद व्यक्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय क्रांतदर्शी. तुकोबाराय कसे आहेत? तर तुकोबाराय क्रांतदर्शी. तुकोबारायांची प्रज्ञा ही ऋतुंभरा प्रज्ञा आहे. बुद्धीचा स्तर सांगितलाय पंचदशीमध्ये. विद्यारण्यांनी बुद्धीचे स्तर सांगितले. त्या बुद्धीच्या स्तरामध्ये बुद्धीचा शेवटचा जो स्तर आहे त्या स्तराचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आणि शेवट टोकाची, त्याच्या पलीकडे बुद्धी नावाचं क्षेत्र नाही, त्याच्या पलीकडे बुद्धी नावाचं काहीच नाही. तिथं गेलं म्हणजे बुद्धी हा भाग तिथे संपला. टोकाची बुद्धी कोणती? तिचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा. ऋतुंभरा प्रज्ञा. आपण जे सामान्य प्रज्ञावान आहे, तुम्ही मी आपण सामान्य प्रज्ञा. आणि जगद्गुरु तुकोबारायादी महात्मे ऋतुंभरा. आता तुम्ही म्हणा ऋतुंभरा प्रज्ञा, ऋतुंभरा प्रज्ञा महाराज, ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे काय? किंवा सामान्य प्रज्ञा आणि ऋतुंभरा प्रज्ञा हिच्यात फरक काय? तर ऐका, फरक असा सांगितलाय, ज्या प्रज्ञेला, ऐका बरं का, ज्या प्रज्ञेला देशाचं आणि काळाचं बंधन नसतं, जी देशातीत असते आणि जी कालातीत असते, त्या प्रज्ञेला ऋतुंभरा प्रज्ञा असं म्हणतात. म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञा सर्व काळामध्ये चालते आणि ऋतुंभरा प्रज्ञा सर्व देशात चालते. आपल्या बुद्धीला कालाची मर्यादा आहे आणि आपल्या बुद्धीला देशाची मर्यादा आहे. त्याच्या पलीकडे आपली बुद्धी चालत नाही. चालून चालून कुठपर्यंत चालती? ठराविक मर्यादेपर्यंत तुमची माझी आपली सगळ्यांची बुद्धी चालती. त्या मर्यादेच्या पलीकडे आपली बुद्धी चालू शकत नाही. पण ऋतुंभरा प्रज्ञा ही भूत भविष्य वर्तमान सर्व काळात चालते आणि ऋतुंभरा प्रज्ञा सर्व देशामध्ये चालते. तिला देश कालाचं बंधन नाही. देश कालातीत जी प्रज्ञा, तिचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा. विठ्ठल आपल्याकडे प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं, सगळेच जण नेहमी सांगतात, नेहमी ऐकलं जातं. रामायण लिहित होते शांती ब्रह्मनाथ महाराज. अरण्यकांड लिखाण चाललं होतं आणि त्याच्यामध्ये सीताशोध प्रकरण आलेलं होतं. आणि रावणाने सीतामाईला पळून नेलं आणि अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. अशोक वाटिका म्हणजे बगीचा आहे तो.
अशोकाच्या झाडाखाली सीतेला बसवलेलं आहे, तर सीता मातोश्रीच्या भोवती अनेक फुलांचे आणि फळांचे झाड आहे. नाथ महाराज त्या वाटिकेचं वर्णन करत होते. अमुक अमुक फुलाचे झाडं होते, अमुक अमुक फळाचे झाडं होते, त्यांना अशा प्रकारचे फळं आलेले होते. अशोकाचे इतर झाडं होते, आणखी इतर असे झाडं होते, फुलांचे असे झाडं होते. आणि ते सगळं लिहिता लिहिता नाथ महाराज जिथपर्यंत आले का सीतामाईच्या भोवती जे काही फुलांचे झाडं होते, त्या झाडाला जे फुलं होते त्या फुलांचा रंग पांढरा होता. नाथ महाराज आता ओवीत लिहिणार, त्या फुलांचा रंग पांढरा होता. पांढरा शब्द लिहायचा, तेवढ्यात हनुमंतराय प्रगट झाले. जय श्रीराम मारुत. कारण नियम कसा आहे, जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंतराय असतातच, हा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राकडून घेतलेलं ते फार मोठं वरदान आहे. सगळे अयोध्या घेऊन रामचंद्र जेव्हा निघाले, अयोध्या घेऊन निजधामाला रामचंद्र जेव्हा निघाले, मारुतीनी बॅग भरली. तर मारुतीला प्रभू रामचंद्र म्हटले, मारुती घाई करू नको, तुझं तिकीट काढलेलं नाही. मारुतराय म्हणतात, प्रभू म्हणजे तुला आमच्या बरोबर येता येणार नाही, सप्त चिरंजीवामध्ये तू आहे, तुला इथेच राहावं लागणार आहे, आमच्या बरोबर तुझं काही काम नाही आहे, तुझं काम इथे आहे, तुला इथंच थांबलं पाहिजे. हनुमंतराय व्यथित झाले. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. आता वज्र देई पण अश्रू आले. हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुमच्या वाचून मी इथं राहू कसा, तुम्हीच नाही तर मी इथं राहून करू काय. म्हटले, मारुती तुला काही बोलता येणार नाही, थांबावंच लागेल. नाईलाज झाला. प्रभूची आज्ञा म्हणून हनुमंतराय थांबायला तयार झाले. पण मग म्हटले, प्रभू एक तरी वरदान द्या, एवढी तरी सोय व्यवस्था करून द्या माझी. काय का जिथं जिथं तुमची कथा चालेल तिथं तिथं श्रवण करण्याकरता मला हक्काचं आसन असावं, एवढं वरदान द्या. हनुमंतरायांनी ते वरदान मागितलं. अध्यात्म रामायणामध्ये विठ्ठल यत्र यत्र कथा लोके विचरेषु प्रीतिर्शुभात तत्र तत्र गतिर्मेस्तु श्रवणार्थे सदैव ही. यत्र यत्र कथा लोके, प्रभू जिथं जिथं तुमची कथा होईल तिथं तिथं तत्र तत्र गतिर्मेस्तु, तिथं मला जागा द्या. कशा करता? श्रवणार्थे सदैव ही, सदा सर्व काळ तुमच्या कथेचं श्रवण होईल. आणि म्हणून नियम आहे, जिथं रामायण चालतं तिथं हनुमंतराय असतातच. पांढरा रंग लिहायचा. मारुतराय श्रीराम. नाथ महाराजांनी समोर पाहिलं, मारुतरायांकडे नमस्कार केला. शरण शरण हनुमंता. बोला मारुतराव. क्या बात आहे. षष्टी नाही काही नाही, कसं काही येणं केलं, काय भानगड आहे. मारुतराय म्हटले, आलोय जरा तुम्हाला सूचना करण्याकरता. काय सूचना? हे बघा, मागून येणाऱ्या लोकांना चुकीचं काही सांगत बसू नका. नाथ महाराज, जबाबदारी तुमची आहे. मागून येणाऱ्या पिढीला चुकीच्या सवयी लागतील, जबावळटपणा करू नका. मारुतराव काय बोलतो तुम्ही? ते म्हटले, नाथ महाराज सांगण्याकरता आलोय, मागून येणाऱ्या लोकांना व्यवस्थित मार्ग राहिला पाहिजे. चुकीचं काही असं हे करू इकडं तिकडं करू नका. चुकीचं काय चुकीचं केलं? आणि मग म्हटले, ऐका. मारुतराय म्हटले, फुलांचा रंग पांढरा नव्हता, फुलांचा रंग लाल होता. नाथ महाराज म्हटले, अजिबात नाही, मी सगळं तुमचं ऐकल, पण एवढं तर ऐकणारच नाही. मग काय उपयोग बाकीचं ऐकून? सगळं ऐकतो एवढं ऐकत नाही, बाकीचं ऐकून उपयोग काय त्याचा? ते म्हटले, रंग लाल होता. एकनाथ महाराज म्हटले, अजिबात नाही, मी कधीच मान्य करणार नाही, फुलांचा रंग पांढरा होता. अरे बाबा, रंग लाल होता. मारुतरायाला एकनाथ महाराज म्हटले, अजिबात नाही, परत ऐका, फुलांचा रंग पांढराच होता. हनुमंतराय चिडले, राग. हनुमंतराय म्हटले, एक मिनिट ऐका. नाथ महाराज, एक मिनिट ऐका. काय स्वतःचं लई नका घोडं दामटू, मी सांगतो तेवढं ऐका. फुलांचा रंग लाल होता, फुलांचा रंग पांढरा नव्हता. तरी सुद्धा नाथ महाराज म्हटले, रंग पांढराच होता. मारुतराय म्हटले, तिथं तुम्ही गेले होते का? मी तिथं कोण गेलो होतं? आय विटनेस कोण आहे त्याचा? प्रत्यक्षदर्शी कोण आहे त्याचा? मी तिथे गेलो होतो का तुम्ही? नाथ महाराज म्हटले, तू कुठेही जाय, फुलं पांढरेच होती. आता काय?
फुलं लाल नव्हतेच. दोघांचा वाद काही मिटन, दोघांचा वाद काही. नाथ महाराजांनी प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि तिथं रामचंद्र परमात्मा प्रगट झाले. आणि रामचंद्र प्रगट झाल्यावर हनुमंतरायांनी नाथ महाराजांनी प्रभू रामाला साष्टांग वंदन केलं आणि मग विचारलं बोला काय. नाथ महाराज म्हटलं मी रामायण लिहितो. हा मधीच आला, माझं चाललो होतं, हा मधीच आला, फोडा घातला यांनी. हा म्हणतो फुलं लाल होते आणि मी म्हणतो फुलं पांढरे होते. प्रभू हा वाद तुम्हीच मिटवा, सांगा रामा फुलं लाल होते का फुलं पांढरे होते. आणि मग प्रभू रामचंद्र म्हटले एक मिनिट ऐक मारुती. म्हटले काय फुलं पांढरेच होते, फुलं आता मारुतरायाला कॉन्फिडन्स काय का आपण कमळाचे. त्याच्यामुळं काही झालं तर आपला राजीनामा हा घेणारच नाही. कॉन्फिडन्स काय, आपल्या पक्षाचा माणूस आहे ना, कॉन्फिडन्स काय, 10 किती वरडू द्या. दादा आपला आहे ना, कॉन्फिडन्स काय. मारुतरायाला वाटलं निर्णय 100% आपल्याच बाजूनी होणार, कारण मी राम भक्त, तो माझा स्वामी, निर्णय 100% माझ्याच बाजूनी होणार, 100% आत्मविश्वास. पण रामचंद्र म्हटले मारुती फुलं पांढरेच होते, फुलं लाल नव्हते. हनुमंतराय म्हणे रामा तू वारं पाहून पॅनल बदलतो का काय, चालला का काय बीजेपी मध्ये काय नेमकं. ते म्हटले नाही मारुती फुलं लाल नव्हते, फुलं पांढरेच होते, फुलं पांढरेच होते, लाल नव्हते. हनुमंतराय म्हणतात प्रभू मला फुलं लाल रंगाची दिसली याची व्यवस्था काय, मला लाल दिसले याची व्यवस्था काय. त्याचं कारण रामचंद्रांनी फार गोड सांगितलं. रामचंद्र प्रभू म्हणतात हनुमंता तू लंकेमध्ये गेला तो तेव्हा तुझ्या अंतःकरणामध्ये रामाच्या विषयी क्रोध होता, भयंकर क्रोध होता, आणि त्याच्यामुळं त्या क्रोधाचं रक्त तुझ्या डोळ्यात उतरलेलं होतं. तुझे नेत्र आरक्त वर्ण झाले होते आणि डोळे लाल भडक झाले होते, म्हणून तुला फुलं लाल दिसले, नसता फुलं पांढरेच होते. आता मी का बोललो ऐका, मला काय बोलायचंय. घटना त्रेतायुगातली, ऐका बरं का, घटना त्रेतायुगातली, करोडो वर्ष त्याच्यानंतर काळ लुटून गेलेला आहे. बर, घटना लंकेतली आणि घटना त्रेतायुगातली लिहितात. कलियुगामध्ये पैठण क्षेत्रामध्ये लिहितात नाथ महाराज. घटना त्रेतायुगातली घडलेली लंकेमध्ये, कलियुगात नाथ महाराज ती घटना पैठणमध्ये लिहितात. तरी सुद्धा पैठणमध्ये कलियुगात रामायण लिहिणाऱ्या नाथ महाराजांना त्रेतायुगात लंकेत घडलेल्या गोष्टी जशाची तशा समोर येतात. याचा अर्थ ऋतुंभरा प्रज्ञेला कालाची मर्यादा नसते आणि ऋतुंभरा प्रज्ञेला देशाची मर्यादा नसते. काल आणि देश मर्यादातीत जी प्रज्ञा तिचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा. आणि असे ऋतुंभरा प्रज्ञावंत जगद्गुरु तुकोबाराय जीवाच्या भूतकालीन दुःखाच्या स्मरणाने व्यथित झाले आणि खेद व्यक्त करू लागले. विठ्ठल विठ्ठल त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतात, त्यांना काहीच वाटत नाही ना. याचं काय, याचं कारण एक आहे. काय कारण, याचं कारण जीवाला त्रिकालाचं ज्ञान नाही. जीवाकडं त्रिकालाचं ज्ञान नाही. जीवाला भूत आणि भविष्य या 2 काळाचं ज्ञान जीवाकडे नाही. जीव हा फक्त वर्तमान ज्ञानी आहे, वर्तमान. आणि परत ऐका, जीवाला भूतकाळ कळत नाही, जीवाला भविष्यकाळ कळत नाही. मग जीव फक्त काय ज्ञानी आहे, वर्तमान. पण वर्तमानाचा सुद्धा, ऐका बरं का, वर्तमानाचा सुद्धा जीव हा परिपूर्ण ज्ञानी नाही, परिपूर्ण ज्ञाता नाही. मग वर्तमानाचं सुद्धा अल्पज्ञान आहे त्याला. अल्प 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 म्हणजे कणभर आणि कणभर म्हणजे भास मात्र. एक मिनिट ऐका, तुम्हाला वाटत असेल आम्ही लय हुशार आहे, आम्हाला लय कळतं, पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काही म्हणजे काही कळत नाही. बोला तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे मी पण आणि तुम्ही पण, आपण सगळेच बसलेले उभे, आपण स्त्री पुरुष सगळे, आपल्याला वाटतं मी लय हुशार आहे, मला लय कळतं, पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला
काही म्हणजे काहीच कळत नाही ही आपली अवस्था आहे. आणि सध्या काय झालंय, कोणी स्वतःला कमी लेखायला तयार नाही. पहिलं तरी लोक नमून राहायचे, लवून राहायचे, बजून राहायचे, मोठ्याचे पुढं थोडं माघार घ्यायचे, आपल्यापेक्षा हुशार आहे बुवा. पण आता हुशार आणि फिशार कधीच गुंडाळून खिचत घातलंय ते अय हुशारा आपण दळ. हा आता कोणी कोणाला मोजायला तयार, काळच आहे तो, कोणाचा दोष नाही, हा काळ आहे महाराज. कोणीच कोणाला स्वतःला कमी, प्रत्येकाची कॉलर नुसती अशीच आहे सध्या. काही काही तर अशी आहे ना, मला काही समजला आणि तो कोणाच नादी लागला, आपल्याला तालुक्यात जोडे का, मी कोणाला जमून देत असतो काही समजलं तर प्रत्येकाला असं वाटतं मी लय हुशार, मला लय कळतं, मी लय हुशार, मला लय कळतं. पण मी तुम्हाला तिसऱ्यांदी परत सांगतो, तुम्हाला काही म्हणजे काहीच कळत नाही. हे काय बोलतो. आणि एक मिनिट ऐक, तुम्हाला वाटत असेल ना मी लईच हुशार आहे, मला लईच कळतं वाटतं ना तुम्हाला, मग सांगा बरं, इथं जन्माला यायच्या आधी तुम्ही कुठं होते? काय नकळे पुढीले होणारे, नकळे पुढीले होणारे, भूत भविष्य हा विचार, भूत भविष्य हा विचार, कर्मे तंदुरुस्तार, वर्तन लागे सर्वता. आता सगळे आपणच आपल्यातले, नाही तर मी बोलत नाही, कारण 2-4 ठिकाणी काही गुरुजीच्याच गावात, कातकाडी गुरुजीच्या गावात या राग. तुमच्या गावात तुम्ही नव्हते अर्पण, अहो ते नाही, पण तुम्ही नसल्यामुळे तो धावला माझ्यावर, ते नसल्यामुळे तो धावला माझ्यावर कीर्तन झाल्यावर, त्याच्यामुळे हो रामकृष्ण साष्टांग दंडवत कुलूपच लावलं मी. पण तुम्हाला एक सांगतो, आता महाराज आहेत आपले माधव महाराज, सगळीच मंडळी, याचं नाव प्रमाण. मला काय बोलायचंय, प्रमाण 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 म्हणजे काय, वावा भर इकडं ना हात भर तिकडं, याचं नाव प्रमाण. ज्या शब्दावर यांच्या गावात मला एक जण आडवा आला ना, भजन्या, ज्या शब्दावर तो आडवा आला तो आमच्या बाबांचा शब्द आहे. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, नाही आमचे प्रमाणाच्या बाबतीत सांगतो, आमच्या बाबा प्रमाणाकरता नेहमी म्हणायचे, ऐका, बाबा म्हणायचे टाळकऱ्यांमधून आलेलं प्रमाण कीर्तनाच्या विषयाच्या प्रतिपादनात, टाळकऱ्यांकडून आलेलं प्रमाण कीर्तनकाराच्या विषयामध्ये पाचरीसारखं फिट बसलं पाहिजे. बाबांचा शब्द येतो, कसं बसलं पाहिजे, पाचरीसारखं फिट, म्हणजे अजिबात डुगडुग राहता कामा नये, डगमगच राहता कामा नये. इसको कहते प्रमाण. विठ्ठला नकळे पुढील होणार, भूत भविष्य वर्तमान. आपल्याला वाटतं आपल्याला आपण लय हुशार आहे, लय हुशार. सांगा, लय हुशार आहे ना तुम्ही, मग सांगा बरं, इथं जन्माला यायच्या आधी आपण कुठं होतो? आठवतंय कोणाला? कळतंय काही? आणि मग काय कळतं? बरं जाऊ द्या, मी म्हणतो मागचं नसल आठवत बुवा, मग पुढचं सांगा. काय लय हुशार आहे ना तुम्ही, सांगा बरं, या शरीराने मेल्यावर आपण पुढं कुठं जाणार आहे? काहीच नाही. म्हणजे मागं काय होतं ते माहीत नाही, मेल्यावर काय होणार आहे ते माहीत नाही. बरं मी तर म्हणतो, भूतकाळही जाऊ द्या, भविष्यकाळही जाऊ द्या, सध्या वर्तमान काळ पहा. वर्तमान काळ पहा. काय वर्तमान काळ असा आहे महाराज, काहींना मागं काय होतं ते कळत नाही, काहींना मेल्यावर काय होणार आहे ते कळत नाही, ते तर मरू द्या, काहींना सध्या काय चाललंय ते कळत नाही. आपण बसतो उठतो कोणात आणि करीतो काय, कोणात बसतो आणि काय करतो, काय ताळमेळ नाही. बसतो कोणात आणि करतो काय, काय ताळमेळ आहे? काही ताळमेळ नाही महाराज. आता हे जन्मांतरातले भूत भविष्य वर्तमान बोललो ना, एका जन्मातले भूत भविष्य वर्तमान आहे का?
आपल्याला वाटतं मी लय हुशार आहे. सांगा बरं, बालपणी आपल्याकडून सगळं काय काय घडलं? काय आठवतं आपल्याला? 3 वर्षापर्यंतचं आयुष्यात काय आठवतं तुम्हाला? काही काही गोष्टी आईबाप घरात बोलतात म्हणून पोरांना कळतात. लहानपणी लय असं होता आणि लय तसं होता आणि याहून करायचं आणि त्याहून करायचं आणि त्याहून करायचं. ते बोलतात म्हणून कळतं. काय आठवतं का आपल्याला? बरं, मागचं आठवत नाही. लय हुशार आहे तुम्ही. सांगा बरं, म्हातारपणी आपलं काय होणार आहे? कॅन्सर होणार आहे का? डायबिटीस होणार आहे का? वारं जाणं काय? सांगा बरं, काय होणार आहे नेमकं आपण? काय ताळमेळ आहे? काही महाराज नाही, भविष्यातलं कळत नाही आणि वर्तमान सुद्धा आपल्याला परिपूर्णत्वाने त्याचं ज्ञान नाही. मग 1 मिनिट ऐका. वेदांत शास्त्रामध्ये छोटीशी प्रक्रिया अशी आहे, एकदम छोटीशी प्रक्रिया. वेदांत सांगतो, ऐका ऐका, निराभास माईक त्याला जड म्हणतात. वेदांतात निराभास माईकाला जड म्हणतात आणि साभास माईकाला जीव म्हणतात. जड हा निराभास माईक आहे, पण जीव हा साभास माईक आहे. जीव माईकच आहे, पण तो फक्त ज्ञानाचा भास आहे. मग जीवाकडं ज्ञान किती? भासमात्र ज्ञान, कणमात्र ज्ञान. आपल्याला किंचित कळतं म्हणजे फक्त भासमात्र ज्ञान. आणि आपल्याला म्हणून मागचं आठवत नाही, पुढचं कळत नाही. पण 1 मिनिट ऐका, तुम्हाला एक सांगतो. काय? आपल्याला मागचं आठवत नाही तेच बरं आहे. मागचं आपलं काहीच आठवत नाही जन्मजन्मांतर, तेच बरं आहे. का? कारण तुम्हाला सांगतो, मागचं दुःख जर आपल्याला आठवलं असतं तर वर्तमान काळ जगणं मुश्किल झालं असतं. वर्तमान जगताच आला नसता. का? भूतकाळाच्या दुःखाने, म्हणजे भूतकाळाच्या दुःखाने व्यथित होऊन आपला वर्तमान काळ त्याच्यातच बर्बाद झाला असता. कारण मागचं आठवलं असतं आपण, हाय हरे बापरे, हरे बापरे, हयो बाबो, असं का गेला दिवस, आला हो बाबो गेला दिवस. म्हणजे भूतकाळाच्या दुःख स्मरणात, भूतकाळाच्या दुःखाच्या स्मरणात वर्तमान काळ संपून गेला असता, पण आपल्याला त्याचं यथार्थ ज्ञान नाही. म्हणून दुःख प्रत्यक्ष भोगलेला असताना सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल खेद खंत वाटत नाही. महाराज, खेद व्यक्त करतात कोण? जगद्गुरु तुकोबाराय, प्रज्ञावंत जगद्गुरु तुकोबाराय, ऋतुंभरा प्रज्ञावंत. आणि खेद काय व्यक्त करतात? खेद काय व्यक्त करतात? तर ऐका, खेद व्यक्त केलाय महाराजांनी. महाराज म्हणतात, अरे बाप रे बाप, आत विठ्ठला 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 पर्यंत जीवानी जे दुःख भोगले, ऐका, आत्तापर्यंत जीवानी जे दुःख भोगले महाराज, ते दुःख सांगण्याकरता कोशामध्ये शब्दच नाही. अमर कोशामध्ये शब्दच नाही. शब्दातीत एवढं भयंकर दुःख आत्तापर्यंत जीवानी सोसले. किती भयंकर दुःख सोसलंय सांगू? नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. अनेक दुःखे सांगू किती, अनेक दुःखे संसाराची स्थिती, संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. नसा हे पाषाण फुटती भय काप पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. भोगलंय तुकोबाराय त्याच्याबद्दल या नाटाच्या अभंगात लिहितात. आणि का दुःखे सांगू किती, किती म्हणून सांगू, काय काय सांगू. आणि का दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. ऐका, शब्द महाराजांनी उदाहरण असं वापरलंय त्याच्याकरता. जीवानी, जीवानी
आत्तापर्यंत भोगलेल्या दुःखाचा पाढा, ऐका बरं का, जीवानी आत्तापर्यंत भोगलेल्या दुःखाचा पाढा आपण जर एखाद्या दगडापुढे वाचला तर दगडसुद्धा फुटून जाईल, त्याला सहन होणार नाही. न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलाशे. एवढं भयंकर दुःख, किती किती म्हणजे त्याला मापच नाही. अमर्याद दुःख, मर्यादेच्या मर्यादातीत दुःख आत्तापर्यंत. म्हणून एक मिनिट ऐका, महाराजांनी शब्दाची योजनाच अशी केली ना महाराज, आत्तापर्यंत जीवानी जे भोगलं, जे सोसलं ते सांगण्याच्या पलीकडे आहे, त्याला शब्दबद्ध करता येत नाही. म्हणून तुकोबाराय शब्दाची योजना करतात. किती सोसलं, बहुत सोसिले मागे न कळता, बहुत सोसिले मागे न कळता, बहुत सोसिले मागे न कळता, बहुत सोसिले मागे न कळता. उडती कायाता धावे, उडती कायाता उडती जे सोसलं जे भोगलं ते अमर्याद आहे, शब्दबद्ध करता येत नाही. इतकं भयानक आहे. त्याच्याकरता तुकोबरांनी जाणीवपूर्वक शब्द असा वापरला. मग किती सोसलं, बहुत सोशिले, बहुत सोशिले. नियम असा आहे बघा, मराठी व्याकरणामध्ये दोनच वचन आहे, एक वचन आणि अनेक वचन. पण संस्कृत व्याकरणामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. संस्कृत व्याकरणातलं बहुवचन जे आहे ना, ते वाक्यामध्ये जेव्हा वापरतात तेव्हा तो बहुवचनी प्रत्यय हा वाक्यामध्ये नेहमी बहुवचनीच चालतो, त्याचे रूप बदलत नाही. तो एकवचनी द्विवचनी असे रूप त्याचे होत नाही, तो बहुवचनीच चालतो. महाराज म्हणतात बहुत सोशिले. आता बहुत या शब्दाला मर्यादा नाही, बहुत या शब्दात आकडा नाही, निश्चितता नाही, अमर्याद, त्याच्यात मर्यादाच नाही. बहुत तुम्हाला सांगू का, मी नेहमी बोलतो बघा, या बहुताबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्याला दिवस मावळस्तवर असंच बोलावं लागेल. बहुत म्हणजे किती, बहुत म्हणजे फार, फार म्हणजे किती, फार म्हणजे लई, लई म्हणजे किती, लई म्हणजे चिकार, चिकार म्हणजे चिकार, रगड, रगड म्हणजे रगड मांजर, मांजर म्हणजे माय, खूप, खूप म्हणजे किती, खूप म्हणजे मस, मस. त्याला ब्रेकच लावायचा नाही. बहुत या शब्दामध्ये लिमिटेशन नाही, मर्यादा नाही. किती सोसलं, अरे किती सोसलं. बहुत सोशिले, बहुत सोशिले, फार सोसले, फार सोसले, इतकंच बोलायचं. बहुत सोशिले, पण कधी सोशिले, मागे, मागे, बहुत सोशिले मागे. आणि ऐका, का सोशिले, जीवानी माग एवढं भयंकर का सोसलं, तुकोबाराय त्याचं कारण सांगतात न कळता. कारण काय त्याचं, न कळता, न कळता मागे बहुत सोशिले, बहुत सोशिले, मागे न कळता. आता वेळेची मर्यादा आहे आपल्यामध्ये, पण एक मिनिट, वास्तविक वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं
आपण जीवाचं जर स्वरूप चिंतन केलं तर जीवाचं मूळ स्वरूप वेदांतानी जीवाचं स्वरूप काय सांगितलं तर ऐका. आपल्याकडं वेदांत म्हणजे तत्वज्ञान जीवाचं स्वरूप सांगतो. जीव सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. जीव कसा आहे तर सच्चिदानंद स्वरूप आहे. याचा अर्थ असा का जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जीव कोण आहे तर परमात्म्याचा अंश आहे. वेदांतामध्ये अनेक प्रकारचे जे भाव सांगितले त्याच्यामध्ये जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये जो भाव आहे तो अंशांश भाव संबंध आहे. जीवाचा आणि देवाचा संबंध काय असं कोणी विचारलं तर अंशांश भाव संबंध आहे. अंशांश म्हणजे ऐका, परमात्मा हा जीवाचा अंशी आहे. परमात्मा हा जीवाचा अंशी आहे तर जीव हा परमात्म्याचा अंश आहे. याचा अर्थ तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे मूर्खने वर्मा संता चरण, मूर्खने वर्मा संता चरण, हे मूर्खने वर्मा संता चरण, मूर्खने वर्मा संता चरण. स्वयं परब्रह्म, स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. हो मूर्खने वर्मा संता चरण, मूर्खने वर्मा संता चरण, हे मूर्खने वर्मा, हो मूर्खने वर्मा संता चरण. महर्षी व्यासांनी ऐका, महर्षी व्यासांनी करोडो ग्रंथाचं चिंतन मनन केलं. काय केलं महर्षी व्यासांनी? किती ग्रंथ आपल्याला तर नावही सांगता येणार नाही. करोडो करोडो ग्रंथाचं चिंतन मनन केलं आणि सगळ्या ग्रंथात जे ज्ञान त्या ज्ञानाचं मंथन करून व्यासांनी सार काढलं. तर काय सार निघालं? फक्त अर्धा श्लोक. ऐका, कोट्यावधी ग्रंथाच्या ज्ञानाचं सार किती निघालं? अर्धा श्लोक. अर्धा श्लोक म्हणजे 16 अक्षर. अनुष्टुप छंदात जो श्लोक असतो त्याच्या दोन्ही पंक्तीमध्ये 32 अक्षर असतात, एकामध्ये 16 असतात. तसं महर्षी व्यासांनी कोट्यावधी ग्रंथाचं सार मंथन करून काढलं तर करोडो ग्रंथाचं सार किती निघालं? अर्धा श्लोक म्हणजे 8 अक्षर. 8 अक्षर. काय त्याचं कारण आहे ऐका, सार जास्त नसतं, सार फार नसतं, सार थोडं राहत, सार सार राहत, सार सारच राहत, थोडं राहत. सार म्हणजे गबाळणी. सार आता हा बघा वारकरी संप्रदायाचा सार आहे हा. दाबून ठेवा, दाबून ठेवा, कारण गावकरी असल्यामुळं दाबून ठेवा, दाबून ठेवा. सार जास्त नसतो बघ महाराज. अहो 10 लिटर दही घुसाळावं तेव्हा 50 ग्रॅम लोणी निघतं. 10 लिटर दही घुसळलं, लोणी काही 20 लिटर नाही निघत, मग 50 ग्रॅम लोणी निघतं. म्हणजे सार थोडं असतं. सार सार असतं पण सार थोडं असतं. करोडो ग्रंथाच्या ज्ञानाचं मंथन करून व्यासांनी सार काढलं तर एवढं सार निघालं. किती? ऐका, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. श्लोकार्धेन अर्ध्या श्लोकात सार. किती ग्रंथाचं? यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोटिभिः ग्रंथैः म्हणजे कोट्यावधी ग्रंथाचं. आणि सार किती काढलं? सार किती काढलं? अर्धा श्लोक. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि. पण सार काय काढलं? सार काढलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव परब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्याः जीवो ब्रह्मैव नापरा. जीव कसं आपल्याला घ्यायचं काय? जीव कसा आहे तर जीवो ब्रह्मैव. जीव कसा आहे? जीवो ब्रह्मैव. जीवो ब्रह्मैव नापराः. नापराः परब्रह्मापासून तो भिन्न नाही, परब्रह्मापासून तो वेगळा नाही. नापराः मग कसा? ब्रह्मैव. मग जीवाच्या स्वरूपाचं चिंतन केलं तर स्वरूप आणि जीव परब्रह्म रूप आहे.
स्वरूपाने जीव हा भगवंताचा अंश आहे. मग आता 1 मिनिट ऐका. जीव हा जर देवाचा अंश आहे, जीव हा जर भगवत रूप आहे, तर वेदांत शास्त्राने देवाचं स्वरूप काय सांगितलं? आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. आनंद अद्वय आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय. 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 आनंद अद्वय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. हे का निज ध्येय योगियाचे. जे का निज ध्येय. जे का निज ध्येय योगिया. जे का निज ध्येय योगी. तो हरे श्री हरी ते हे समचरण विटेवर. साजिरे विटेवर. साजिरे विटेवर. साजिरे विटेवर. ते हे समचरण. ते हे समचरण. साजिरे वरी. ऐकण्यामध्ये लिंक राहू द्या. आपण असं चिंतन करतोय, जीव हा स्वरूपाने कसा आहे तर परब्रह्म रूप आहे. मग जीव हा जर भगवत रूप आहे, तर आपल्या वेदांत शास्त्रांनी भगवंताचं स्वरूप काय सांगितलं? तर भगवंताचं स्वरूप सांगितलंय निरामय, नित्य, अद्वय आणि आनंद. निरामय, नित्य, अद्वय, आनंद. आनंद, अद्वय, नित्य, निरामय. मग परमात्मा कसा आहे तर परमात्मा आनंद रूप आहे. बस. परमात्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. मग आता मला सांगा, आनंदाचा जो अंश, जाऊ दे महाराज निरो बाबा, जाऊ दे आपल्या कामापुरतं झालं. कुठं बस, जाऊ दे. लई लोकांच्या पुढं नाही करायचं. मला राग येतो या गोष्टीचा. एवढा मांडव मोकळा ते तिकडं उभे राहिलं बाबूराव. ते मला जमत नाही. ते मला जमत नाही निळू बाबा. ते मला राग येतो त्याचा. हे काय नाही समाजात आलं की माणसांनी समाजासारखं राहिलं पाहिजे. तुमचा जागीरदारपणा तुमच्या घरात बायका पोरांपुढे, इथं लोकांमध्ये नाही. 4 लोकांमध्ये आलं का 4 चौघांसारखंच वागायचं. तिकडं कोणी असो जागीरदार तू, ते असं नाही चालत. आणि मग त्यांना आपण यापुढं आमच्या आईबापाचं बारसं आहे का इथं यापुढं काय जाणं तिकडंच मारा, काय करायचं? असं नाही चालत. विठ्ठला विठ्ठला मला अरे महाराजांनी ऐका ओ, हा मांडव फुकट आहे का? नोटा मोडल्या खनखन त्यांनी. नोटा मोजून मांडव टाकला. कोणाकरता मांडव टाकला? मग एवढी पण अक्कल नाही, स्वतःला काही समजायचं. मांडव कोणा? एवढी जागा रिकामी आहे, रिकाम्या जागेत कीर्तनकार जाळायचा का? मौत करायची का त्याची? कशा करता मांडव आहे हा? हे मला आवडत नाही होय असं वागणं. हेडी आता इथून पुढे तरी ध्यानात राहू दे, कुठेही गेले तर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
ऐका बरं का 1 वाजेपर्यंत कर रे बाबा 12:30 वाजले आता ऐका बरं का आपण काय सांगत होतो जीव हा परब्रह्माचा अंश आहे बर ब्रह्म कसं आहे ब्रह्म आनंद रूप आहे आता ऐका आनंद रूप जर ब्रह्म आहे आणि जीव जर ब्रह्माचा अंश आहे तर नियम काय झाला व्यवहार काय सांगतो ऐका काय व्यवहार असं सांगतो ज्याचा अंशी जसा त्याचा अंश तसा मग जीवाचा अंशी परमात्मा तो जर आनंद रूप आहे तर जीव मुळात कसा आहे आनंद जाऊ द्या हे जर अंशी ना अंशन ही गडबड नाही कळाली ना तर तुकाराम महाराजांचं सोपं मत सांगतो बघा काय महाराज म्हटले ज्याचं बी जसं त्याचं फळ बस शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी फळे रसा गोम फळे रसाळ गोमटी अमृताची आता प्रमाण खूप आहे बरं का गोमट्या बीजाची फळे ही गोमटी ज्याचं बीज जसं त्याचं फळ हा आता व्यवहारात एकदम सोपी गोष्ट आहे की नाही? हे बा 1 मिनिट ऐका बी आंबट फळ आंबट बी तुरट फळ तुरट बी कडू बी गोड ज्याचं बीज जसं त्याचं फळ तसं हा जसा नियम आहे ना तसं वेदांतात ज्याचा अंशी जसा त्याचा अंश असतो तसा मग आता ब्रह्म आनंद रूप आहे त्याचा अंश जीव आनंद रूप आहे म्हणजे जीव हा स्वरूपानी आनंद रूप आहे मग काय आनंद स्वरूप असलेल्या या जीवाला एवढं भयंकर दुःख का भोगावं लागलं याचं कारण काय तो जर स्वरूपाने आनंद रूप आहे तर आनंद रूप जीवाला दुःख भोगायचं काय कारण का बरं दुःख भोगावं लागलं वेदांतांनी त्याची शृंखला सांगितली कारणाची काय त्याचं कारण आहे बघा आनंद रूप जीवाला दुःख का भोगावं लागलं याचं पहिलं कारण आहे जन्म जीवाला दुःख का भोगावं लागलं तर तो जन्माला आला म्हणून त्याला पहिलं कारण आहे दुःखाचं जन्म ज्ञानोबाराई एका उभीत गोड लिहितात ऐका ज्ञानोबाराई म्हणतात सगळे दुःख जगातले सगळे दुःख आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक जगातले सगळे दुःख कुठं राहतात दुःखाचं राहण्याचं घर कोणतं जगाचे दुःख कुठं राहतात तर ज्ञानोबाराई म्हणतात ऐका शब्द ये सकळ दुःख धामे भुंजी जती ये मृत्यू जन्मे जन्म आणि मरण हे सगळ्या दुःखाच्या राहण्याचं घर आहे ये सकळ दुःख धामे भुंजी जती इथं राहतात कुठं ये मृत्यू जन्मे सगळ्या दुःखाचं धाम म्हणजे घर आहे जन्म मग जीवाला दुःख का भोगावं लागलं याचं कारण आहे जन्म बरोबर मग दुःखाला कारण असणारा जन्म जीवाला का घ्यावा लागला त्याला कारण आहे कर्म त्या जीवाकडून कर्म घडलं आणि कर्माचा भोग भोगण्याकरता त्याला यावं लागलं त्याचं मग जन्म का घ्यावा लागला त्याचं कारण कर्म अहो पण जन्माला कारणीभूत ठरेल असं कर्म जीवानी केलंच का तर त्याचं कारण सांगितलंय वेदांतानी अज्ञान त्याचं कारण काय
जीवाकडं काय आहे? अज्ञान. कोणतं अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान. को अहम, मी कोण आहे या मूळ स्वरूपाला विसरला. त्या अज्ञानाचा परिणाम कर्म घडलं, कर्मामुळं जन्म झाला आणि जन्मामुळं एवढं भयंकर दुःख त्याला भोगावं लागलं. आता जीवाला जर या दुःखातून मुक्त व्हायचं असेल आणि पुन्हा आनंद स्वरूप व्हायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला जन्म संपवावा लागेल, जन्म कारण कर्म संपवावं लागेल, जन्म आणि कर्माला कारण असलेलं अज्ञान घालवावं लागेल. मग अज्ञान, कर्म आणि जन्म याचा नाश केल्याशिवाय त्याला पुन्हा मूळ स्वरूपावर म्हणजे आनंद रूपतेवर त्याला जाता येणार नाही. त्याला आनंद स्वरूप होण्याकरता जन्म, कर्म, अज्ञान जीवाच्या ठिकाणचं निवृत्त झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल हे सगळं हे बा, जन्माच्या 7 अवस्था आहे. जन्माच्या अवस्था किती आहे? आता हे सगळ्या 7च्या 7 अवस्था तुम्हाला माहिती आहे, कारण त्या आपण काही भोगल्या, काही भोगून आलो, काही भोगतो, काही पुढं भोगणार आहे. पण 7च्या 7 अवस्था तुम्हाला सगळ्यांना चांगल्या माहिती आहे. हा नाही? अहो तुम्हाला माहिती आहे नाही? 7 अवस्था तुम्हाला माहिती आहे. पण तुमची अडचण काय आहे? मी सांगितल्याशिवाय ध्यानात येणार नाही, ही तुमची अडचण आहे. अवस्था तुम्हाला माहिती आहे. अवस्था कोणत्या? सोप्या. जन्माची पहिली अवस्था आहे गर्भ, दुसरी अवस्था आहे प्रत्यक्ष जन्म, तिसरी अवस्था आहे बाल्य, चौथी अवस्था किशोर, 5वी अवस्था प्रौढ, 6वी अवस्था म्हातारपण म्हणजे वार्धक्य आणि 7वी अवस्था आहे मरण. आता पहिली अवस्था गर्भ अवस्थेमध्ये काय सुख आहे मला सांगा बरं. एवढी टीसभर आईचं गर्भाशय म्हणजे किती जागा राहते ती? गर्भाशय म्हणजे पिशवी केवढी आहे ती? एवढी टीसभर. आणि एवढ्याशा टीसभर जागेत त्याला बसावं लागतं. मग ती जागा लय आईस पैस नाही ना. आला बसला फतकल मारून, अडवली 5 जणांची जागा. गर्भियाच ताजीला दौड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. पॅक राहते ना महाराज, किंचित हवा यायला एवढी फट राहत नाही. बरं ती पिशवी कुठे? जठराग्नीच्या जवळ. जठराग्नी प्रदीप्त होतो तेव्हा त्या गर्भपिशवीमध्ये पाणी असतं गर्भाशयाच्या अवती, ते पाणी उकळतं. जठराग्नी प्रदीप्त होतो तेव्हा गर्भपिशवीतलं पाणी उकळतं. आणि किती उकळतं? त्या पाण्याने तो गर्भ शिजून निघतो. शिजून नाही कळला? बटाटा पाहिलं तुम्ही? बटाटा हा बाजारात जेव्हा राहतो असा गंज घालेला राहतो, चोपडा चटचटीन असा चमचम चमकतो बटाटा, असा निब्बर धडक राहतो. हा आणि बाईनी 1 किलो आणला, त्याच्यातले 2-3 बटाटे घेतले, कुकरमध्ये टाकले, झाकण लावलं, गॅसवर ठेवलं, गॅस पेटवला, 3री शिट्टी झाली आणि कुकर खाली काढून उघडला का मधला बटाटा बटाट्याचं काय झालं? बटाटा शिजला. बटाटा जसा कुकरमध्ये उकडला का शिजून निघतो, तसं आईच्या गर्भात जठराग्नी प्रदीप्त झाला, पाणी उकळतं, गर्भ शिजून निघतो. विठ्ठला. पहिली उभी घ्या, ऐका. पहिली मातेची या उदर कुवरी, पचोनी विष्टेच्या दाथरी. पुढचे शब्द ऐका. उकडोनी, इथं लाल रेग मारा. उकडोनी नवमास वरी, जन्मोनी मरती. बर, त्या बॅकग्राऊंड काय हो? गर्भपिशवीत जो गर्भ राहतो त्या गर्भपिशवीमध्ये त्या गर्भाच्या अवतीभोवती परिसर वातावरण. बॅकग्राऊंड काय हो? सांगू नाही महाराज.
ज्ञानोबाराय म्हणतात विष्टालेप चहूकडे. ती आई जे अन्न खाती त्या अन्नाची जी विष्ठा बनती ती विष्ठा सगळे त्या गर्भाच्या अवतीभोवती राहती. त्या विष्ठेमध्ये बारीक पांढरे पांढरे किडे पडतात, जंतू. आणि ते किडे कुठं बसतात? नाकाच्या छिद्रात, कानाच्या छिद्रात, डोळ्याच्या छिद्रात, तोंडाच्या छिद्रात. मी नाही बोललो, माझ्याकडे पाऊस नका. ओवी घ्या. काय विष्टालेप चहूकडे. ऐका पुढचे शब्द. नाकी, तोंडी, कृमी, किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, ते बा कवना पुढे सांगावे. यातना मधुभोगी नारायणा मौस मला मूत्र झाला. तुझ्या लोचनात असा माता बाळाला म्हटली, बाळा कसा अविचार झाला आणि काय या वाटेने आला तू? ऐक रे बाळा, काय मदाल असा फार गोड बोलली. गर्भीची यातना रे पुत्रा ऐका पुल्या कानी, येता जाता येणे पंथे, सांगा ती नाही बा कोण. काय अवस्था. त्याच्यात ज्ञानोबरांची एक ओवी अजून गोड आहे. काय 7व्या महिन्यामध्ये त्या बाईला डोळे लागतात. डोळा म्हणजे तीव्र इच्छा. त्या बाईच्या मनातली काय राहती? तीव्र, पूर्ण होत नाही ना, ती बेचैन होती, तीव्र इच्छा. आणि त्या इच्छा त्यालाही विचित्र आहे महाराज. कोणाला काय डोळे लागतील त्याचा नियम नाही, तपास नाही. काही बायांना कडक चहा प्यायचा डोळा लागतो, तिला कडकच चहा लागतो, नुसता असा वाफा निघणारा, कपातून अशा वाफाच वरती आल्या पाहिजे, कडक चहा. ती तर बशी घेत नाही, फू सुद्धा करीत नाही. आपण जसं पाण्याचे ग्लास पितो ना पाणी, तसं ती किती कडक चहा द्या स्टीलच्या ग्लासमध्ये घटाघटाच पिती. आणि तो चहा त्या गर्भावर पडतो, त्याचं अंग पोळतं, त्याला धड सहनही होत नाही, सांगता येत नाही. मम्मी फुकून पे ग, मम्मी बशी तरी घे ग, सांगता येत नाही. अवघड. राब. काय बायांना मिरचीचे गोळे खावे वाटतात. हिरवी मिरची, लाल मिरची, आणि ते मिरचीचाच गोळा खाती, तेल सुद्धा घेत नाही वरून, तसेच गोळ्याचे गोळे खाती. आणि ती मिरची त्याच्या अंगावर पडती, त्याच्या अंगाची आग होती, पण त्याला वरळताच येत नाही. मम्मी तेल तरी घे ग, सांगताच येत नाही. गर्भाची आवडी ओवीवर लक्ष द्या. काय बोलले ऐका. कट्वम लवण मेळे, गर्भवतीचे पुरती डोळे. आणि पुढचे शब्द ऐका. त्वचे विनकर भांग पोळे, तेने दुःखे लोळे, अति दुःख. हे गर्भवासाचं दुःख. बर नंबर 2ची अवस्था जन्म तरी सोपा आहे का महाराज? आता सुविधा झाल्या, आता डॉक्टर विज्ञान प्रगत झालं आहे की नाही. आता मेडिकल सायन्स खूप प्रगत झालं, दवाखाने झाले, हॉस्पिटल झाली, यंत्र आले, आमका आलं ढमका. एक काम करा, जाऊ द्या, काय 50 वर्ष मागं जा, आपला जन्म झाला त्या काळात जा. काय सोयी होत्या सांगा? आपला जन्म झाला तेव्हा काही सुविधा होत्या? काहीच नव्हतं महाराज. बायकोला ते मध्ये नेलं डिलेवरीला, तर बाप नुसता गणा. तेव्हा सोनोग्राफ्या नव्हत्या,
ते काही निर्णय करता येत नव्हता, पोरगा का पोरगी. आणि तिला नेलं मधी. बाप असता गणागणा टेन्शन, फुल टेन्शनमध्ये नुसता गणागणा गरके मारित होता. त्याला निर्णय नव्हता. त्याच्या डोक्यात एकच काटकाव, जिलबी का पेढे, जिलबी का पेढे. आणि तेवढ्यात ती नर्स दारू उडून बाहेर आली. ती नर्सला पाहिलं, झाली का डिलिव्हरी? काय पोरगा का पोरगी? ती म्हणे अजून पोरगा नाही पोरगी नाही. हां मग तिने सांगितलं प्रसंग बाका आहे, टोकाचा प्रसंग आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, या फॉर्मवर तुम्हाला सही करायची. झालं काय? तिथून पोरगं आडवं आलंय. आता हे बा, एक तर पोरगं जगल नाही तर आई जगल. आई जगवायची असेल तर पोरगं मारावं लागल, आणि पोरगं जगवायचं असेल तर आई मारावं लागल. तेव्हा तुम्हाला नेमकं काय पाहिजे तुम्ही सांगा, आई का पोरगं? आई का पोरगं? कोण वाचवायचं सांगा. पोरगं वाचवायचं असेल तर आई मारायची, आणि आई वाचवायचं असेल तर पोरगं मारायचं. कोण पाहिजे तुम्हाला तेवढं सांगा. आई पाहिजे का बाळ पाहिजे? नेमकं कोण पाहिजे सांगा. बरं जाऊ द्या, त्यांनी काय निर्णय घ्यावा तुम्ही सांगा. जाऊ द्या, कोण राहिलं पाहिजे बोला ना. काय घाबरू नका, कोण राहिलं पाहिजे? आई. पुन्हा बदलायचं नाही, पुन्हा बदलायचं नाही, बरोबर आहे ना? आई पाहिजे ना, हेच उत्तर आहे ना तुमचं. बाळ पाहिजे का आई? बाळ पाहिजे का आई? तुम्हाला असं वाटतं आपण का बुचकळ्यात पडतो काय? अहो तसं काहीच नाही. बाळ साहेब म्हटले, जगताप साहेब म्हटले आई. फक्त बदलायचं नाही, आई पाहिजे ना. म्हणजे आई पाहिजे याचा अर्थ काय? बाळ मेलं तरी चालल, ऐक ना. आई वाचली पाहिजे, बाळ मेलं तरी चालल, असंच ना. बर, आपल्या जन्माच्या टायमाला आपल्या बापाने असा निर्णय घेतला असता तर याला आपलं शास्त्र म्हणतं आत्मन्न प्रतिकूल आणि परैषण्यन समाज. जाऊ द्या, मला काय बोलायचं. हे बा, उत्तर साहेबांचंच बरोबर आहे. मी विनोद केला फक्त. उत्तर साहेबांचंच बरोबर आहे. बाळ मेलं तर मरू द्या, आईच वाचली पाहिजे. आई वाचणं महत्वाचं आहे. आईच वाचली पाहिजे, आईच वाचणं महत्वाचं आहे. कारण काय, झाड असल्यावर फळांना काय तोट आहे. आई महत्वाची. हा, याला काय म्हणतात, शिर सलामत तो पगडी नाही बच्चे बच्चे. कुठेही पगडी नका घालीत जाऊ. चला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, अशी अवस्था होती जन्माची. ज्ञानोबारांनी काय वर्णन केलंय हो त्याचं? हा, पाठ आहे ना सगळ्यांना. 9 मास कष्टलिसी 10व्यानी प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मानडली, आकांतुते जननीये दुःखे दाये मुख स्मरे त्या हरी हरा. पर्याय दे मदालसा सोहम जो जो रे बा. पर्याय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हे जन्माचं दुःख, गर्भवास दुःख, बालपणातही दुःख, बाल्य दुःख, किशोर दुःख, तारुण्यात एकच दुःख, तरुणपणात एकच दुःख. तारुण्याचं दुःख कोणतं? कबीरदास म्हणतात, तारुणपण मोकाम बालकपण मो खेल गमायो तारुणपण. तारुण्यात कामाचं दुःख. अंतःकरणामध्ये काम नावाचा विकार उद्दीपित झाला, त्याला काही सुचत नाही महाराज. ज्याचा काम खवळला त्याला डोकं बधीर पडतं, विचार बंद पडतो, त्याला काय कळत नाही. आई कळत नाही, बाप कळत नाही, काम कळत नाही, धंदा कळत नाही, जात कळत नाही. त्याचं रात्रंदिवस एकच, बाबा लगीन, बाबा. तारुणपण मोकाम. त्याच्यानंतर पुढं प्रौढावस्था. प्रौढावस्था दुःखच आहे. प्रौढावस्था काय? प्रौढ एकदाचं लग्न झालं, 2 पोरं 2 पोरी. ते पोरं शिकायला लागले, कॉलेजला जायला लागले. मग आई बाप भाऊ बहिणी बायको पोरं पोरी सगळं एवढे खाणारे, कमवणारा तो एकटाच कमवणारा, सगळे खाणारे. पैशाला पैसा लागत नाही, कोणाचं काही भागत नाही. काय कारण कायम काही ना काहीतरी तक्रारी. घरी आला काही हे म्हणतं आमकं पाहिजे, ते असं वैतागला. एक दिवस बायकोला तो म्हणी, कमवणारा मी एकटान, खाणारी एवढे सगळे तुम्ही, मी कोणाला पुरणार.
वैतागल्यावर तो काय म्हणतो, मी कोणाला पुरणार. त्याला म्हटलं सगळे मिळून तुला पुरणार, तू कशाचं पुरवतो कोणाला. प्रौढ अवस्था, दुःख आणि शेवट वार्धक्य. तुम्हाला माझं सांगतो, म्हणजे माझं व्यक्तिगत मत सांगतो. माझं म्हणणं असं आहे महाराज, आमच्या सरांनी पाहिलं परवा, अजय सरांनी वावीतच आमच्या. माझं म्हणणं असं आहे महाराज, ऐका काय, वैऱ्याला सुद्धा म्हातारपण येऊ नये आबा. म्हातारपण वैऱ्याला सुद्धा येऊ नये बाबा. वैरी सुद्धा म्हातारा होऊ नये. हे भयानक दुःख आहे. काय दुःख आहे ऐका ना महाराज, आपणच उभ्या केलेल्या संसारात आपणच पारखे बनतो. केवढं भयंकर दुःख आहे. काय काळीज म्हणत असेल, काय अंतरे. त्यांनीच बंगला बांधलाय, त्यांनीच वावरं घेतले, त्यांनीच बांध कोरू कोरू वावरं वाढवले. काय म्हणत असेल जीव त्याचा, आणि त्याचं कोणी ऐकत नाही. हो असं कोपऱ्यात बसत गुबडावानी टुळू टुळू पाहत, त्याचं कोणी ऐकत नाही. हो काय ऐकत नाही. बरं कोणाला काही सांगायला जावं ना तर ते त्याला एकच म्हणतं, गप्रा तुम्हाला कळत नाही, गप्रा तुम्हाला कळत नाही. कसं काय, अरे काय बायको म्हणते कळत नाही, पोऱ्या म्हणतो तुम्हाला कळत नाही, त्याच्या पुढे गेलं का नातू म्हणतो तुम्हाला कळत नाही. काही काहींच्या घरी नोकरही घेतो चानसवारू, तो तुम्हाला ना नोकर. मोठं अवघड आहे. तुम्हाला सांगू का महाराज, कसं जीवन आपल्या वाट्यावर आलंय, काही डोकं काम करीत देवा. लहानपणी आईबापाने म्हणून कळत नाही, तरुणपणात बायकोनी म्हणून कळत नाही, पुढे गेलं पोरं म्हणतं कळत नाही, त्याच्या पुढे नातू म्हणतो कळत नाही, नोकर. बरं एक मिनिट ऐका, हे काय फक्त तुमच्याच घरी असं नाही, हे काय फक्त तुमच्याच घरात असं नाही, मग ज्यानी बायको केली त्याच्या घरी असंच आहे. ओ वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली. तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल. चाववे ना भाकर रोटी, चाववे ना भाकर रोटी, चाववे ना भाकर रोटी, चाववे ना भाकर रोटी. नाक हनवटी लागले से, नाक हनवटी लागले से, नाक हनवटी लागले से, नाक हनवटी लागले से. सावधान 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 सावधान, सावधान सावधान सावधान. ही अवस्था आहे महाराज, वार्धक्य, भयानक दुःख. आणि शेवटची अवस्था आहे मृत्यू. मृत्यू तर दुःखाचं कोठारच आहे. मरण नाथ महाराज भागवतात म्हणतात, एके रोमाचे ठाई हजार इंगळ्या डसती पाही. हे मृत्यूचं दुःख आहे. मला काय बोलायचं आहे ऐका, आनंदरूप जीवाला दुःख का भोगावं लागलं, याचं कारण आहे जन्म घेतला म्हणून. मग जन्म का घ्यावा लागला, त्याचं कारण त्यांनी शुभाशुभ कर्म केलं म्हणून. कर्म का केलं, अज्ञान वश झाला म्हणून. आता काय करावं लागेल, आता त्याला दुःख मिटवण्याकरता अज्ञान, कर्म आणि जन्म संपवावे लागतील. तेव्हा दुःखाचा संबंध सुटेल आणि आनंद रूपतेला प्राप्त होईल. पण आता एक मिनिट ऐका, एवढं ऐकल्यानंतर काही लोक आता काय म्हणतील, मग एक काम करू माधू, काय करू, आधी जन्माच्या मागे लागू, जन्माचा काटा काढू, मग कर्माचं पाहू, कर्माचं काटा काढू. मग असं नाही जायचं, क्रम असा नाही आहे जाण्याचा. आधी जन्मन मग कर्मन असं नाही जायचं. मग एक मिनिट ऐका, या सगळ्याचं मूळ काय आहे, अज्ञान. कर्माचं मूळ अज्ञान, जन्माचं मूळ अज्ञान, दुःखाचं मूळ अज्ञान, सगळ्याचं मूळ कुठे, अज्ञान. तुम्ही एकच करा, काय, फक्त अज्ञान घालवा, अज्ञान निवृत्त करा. एक अज्ञान जीवनातलं गेलं का अज्ञानाच्या नाशात कर्मनाश होतो, कर्मनाशात जन्मनाश होतो, जन्मनाशात दुःख नाश होतो आणि दुःख नाशात आनंदावाप्ती होते. त्याच्याकरता जसं
पूर्वीचा दृष्टांत आहे. म्हाताऱ्या बायांचा संसार उतरंडीत राहायचा. आता बायांना कळणार नाही ते, कारण उतरंड्याच राहिले नाही आता. पण आमच्या आयांचा संसार उतरंडीत होता. धाब्याची घरं होते, जमिनीपासून आड्यापर्यंत उतरंड राहायची. सगळा संसार उतरंडीत राहायचा. मडके राहायचे, खाली मोठा माठ, त्याच्यावर छोटा, त्याच्यावर छोटा, त्याच्यावर मडकं, त्याच्यावर मडकं, त्याच्यावर गाडगं, त्याच्यावर गाडगं, त्याच्यावर गाडगं. कुरड्या मडक्यात, पापड मडक्यात, शेवाया मडक्यात, सगळं लोणचं तिथंच, सगळं तिथंच राहायचं. मिरचीचं मडकं, मिठाचं मडकं, गाडगं असं राहायचं ते. हां, काही किडूक मिडूक पैसे दिले बाजारला तर ते गठुडं मडक्यात, किडूक मिडूक काही सोनं नाणं असलं ते गठुडं मडक्यात, काही लग्नाच्या साड्या सुड्या असल्या त्या मडक्यात, सगळं मडक्यात राहायचं. या पेट्यान डबडेन डुबडेन हा चावटपणा आत्ता आलाय. मडक्यात संसार होता आयांचा आमच्या. आणि एका घरामध्ये ती उतरंड होती, सगळ्यात वरती मिठाचं गाडगं होतं. लहान पोरगी घरात होती, तिला जेवायचं होतं, मिठाची अडचण आली म्हणून तिने तिला हातपाय ताणले. मिठाचं गाडगं पण काढता येईना. बाहेर कोणी दिसतं पाहायला आली. वाटेवरती एक म्हातारा झाडाखाली होता. त्या म्हातारा बोलवून, बाबा तेवढं गाडगं काढून दे. त्यांनी मस्त हातपाय ताणले, पण त्याचा काय हात पोचला नाही. ते वैतागलं. शेवटी तो म्हातारा म्हणे, बाई एखादं लाकूड आण. आणि मग तिने असं हातभर लाकूड आणलं, म्हाताऱ्याच्या हातात दिलं. आणि त्या म्हाताऱ्याने काय नाही केलं. मग काय केलं, खाली जो मोठ्या ढेरीचा होता 1 नंबरचा माठ, त्याच्या टोला मारला, त्याच्या टोला मारला. आता वरच्या गाडग्याला आमंत्रण द्यायची गरज आहे का? ते गाडगा बिगर आमंत्रणाचं घालून लोटगण वंदीन चरण पायावर येऊन पडत आहे. पायावर येऊन पडलं ते. म्हणजे मी काय बोललो ऐका, खालचं मडकं फोडलं का सगळ्या उतरंडीचा नाश होतो ना, तसं अज्ञान नावाचं मडकं फोडा. फिरविला घट फोडीला चरणी. अज्ञान नावाचं मडकं फोडा. स्वरूपाच्या अज्ञानाचं मडकं फुटलं का अज्ञानाच्या नाशात कर्मनाश होतो, जन्मनाश होतो, दुःखनाश होतो, आनंदावाप्ती होते. याच्याकरता आपण जे दुःख भोगलं याचं कारण अज्ञान. आता काय करा ऐका बरं का, ऐका. आता गाफील राहू नका. ऐकू राहिले ना? आता गाफील राहू नका. आता सावध व्हा. एवढं दुःख का भोगलं मागे, तर कळत नव्हतं म्हणून. बहुत सोशिले मागे न कळता. का बरं सोसलं? न कळता. याचं कारण काय? न कळता म्हणजे अज्ञान. कळत नव्हतं म्हणून दुःख. आता कळालं ना? आता कळालं ना? म्हणा ना, हा म्हणा ना. आता इथून मागे कळत नव्हतं म्हणून सोसलं. आता कळालं ना? मग आता तुकाराम महाराज म्हणतात, आता सांगा, आता दुःखाचं कारण कळाल्यानंतर तुम्ही सावध राहणार का गाफील राहणार? काय भूमिका आहे तुमची? आणि कळाल्यानंतरही जर तुम्ही त्याला काय होते काय तुकोबारे म्हणतात, असं करू नका. पुढं ती काय आता अंध व्हावे. बळच आंधळे होऊ नका. येऊनी नरद्या झाकतील डोळे बळे. नाही, हा एक सूत्र सांगतो सोडून देतो, पण एक सूत्र गोड आहे. ऐका फक्त एवढं सूत्र ऐका बरं का. ऐकू राहिले ना? सगळे ऐकू राहिले ना? ऐका ना मग सांगतो ऐका बरं का. काय हे बा, न कळतेपणामध्ये चुका होणं स्वभाव. लक्षात घ्या. न कळतेपणामध्ये चुका होणं स्वभाव. कळाल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती करणं कर्तव्य. कळाल्यानंतर चुकांची दुरुस्ती करणं कर्तव्य. परत बोलतो, न कळतेपणा चूक झाली स्वभाव. कळाल्यानंतर चूक दुरुस्त करणं कर्तव्य. आणि कळाल्यानंतर त्याला काय होतं? बावळटपणा. जीवनात एवढा कधी करू नका. हे बा ऐका, गावाच्या जवळच्या रस्त्याने अंधाराच्या वेळी चाललो तर पायाला घाण लागणं स्वभाव, पण उजेडात आल्यावर पाय कशाने भरला कळालं का धुवून टाकणं कर्तव्य. आणि कळाल्यानंतर हा येडेपणा आहे. आता गावाच्या जवळच्या अंधाराची वेळ आणि गावाच्या जवळचा रस्ता. गावाच्या जवळच्या रस्त्यावर काय राहतं? अहो सगळे गाव का हागंदारी मुक्त आहे गाव? आता काय की गावाच्या जवळच्या रस्त्याने चाललो तर काय राहतं? सगळे गुलाबच राहतात ना राव. चालला बचकन पाय पडला.
पचकन पाय पडला भरला. अंधार पडू त्याला त्या अंधारात दिसलं नाही कशाने भरला. पण ते वल्ल वल्ल गारगार ते लागलं बोटं चाळायला. ते वल्ल वल्ल गारगार वल्ल वल्ल गारगार वल्ल वल्ल गारगार. नेमकं काय बुवा नेमकं काय बुवा काय मेळ लागण. ते आपलं लंगडत लंगडत ग्रामपंचायतचा खांब होता. त्या ग्रामपंचायतच्या खांबापाशी आला. खांब धरला. मर्क्युरी लाईट होता. आणि मग तो पाय वर केला आणि वर पाय करून त्यांनी पायला कशाने भरला. पण तरी त्याला मेळ नाही लागला. म्हणजे त्याला कळालंच नाही. त्याने पाय वर करून पाहिला कशाने भरला पण त्याला मेळच नाही लागला. ऐका ना मग त्यांनी पुढची स्टेप वापरली. त्यांनी पुढची स्टेप वापरली. पुढची कोणती पुढची स्टेप वापरली. थांबत ऐका ना काय महाराज थांब ना. तरी त्याला कळालंच नाही कशाने भरला. तरी कळालंच नाही कशाने भरला. त्यांनी त्याच्या पुढची स्टेप वापरली. कोणती. आता मी काय सांगतो एक मिनिट ऐका. जाऊ द्या विनोद मला काय बोलायचंय महाराज ऐका. अंधाराच्या वेळी गावाच्या जवळून चालताना पायाला घाण लागणं स्वभाव. उजेडात आल्यानंतर पाय कशाने भरला कळालं का धुवून टाकणं कर्तव्य. आणि कळाल्यानंतर त्याला काय होतं का चालतच राहतं भरतच राहतं. हा बावळटपणा. तसं तुकोबाराय म्हणतात आत्तापर्यंत जन्म मरण का भोगलं तर कळत नव्हतं म्हणून. आता कळालं ना काय कारण. याचं कारण अज्ञान. मग आता काय करा स्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती करा आणि दुःखाचा नाश करून जन्म मरणावर विजय मिळवून कायमच्या आनंद स्वरूपाला प्राप्त व्हा. त्याच्याकरता काय केलं पाहिजे एकच करा. एकाची अंगी हे ठेवावे लावून एक परमात्मा त्याच्याशी अनन्य शरण व्हा. एकनिष्ठ त्याचे व्हा आणि त्याच्या अंगावर हा दुःखाचा भार टाकून द्या. बाकी भानगडीत पडू नका. एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच. तो एक कोण आहे महाराज म्हणतात कोणी असो तू हाका मार तो वो देणार म्हणजे देणार. मग कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणाची हाक देईल हाके. तो या दुःखातून जीवाला मुक्त का करतो तर जन्म मरण सुख दुःख हे सगळं त्यांनी निर्माण केलंय. जीवाच्या मागे लावलंय. जो त्याला शरण जातो या जन्म मरणाच्या दुःखातून तो त्याला कायमचं बाहेर काढतो. आनंद स्वरूप बनवतो. तुका म्हणे दिली चेतवुनी सुनी कौतुका वाचोनी नाही छळ. एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो विठोबा रघुमाई. जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय जय. वही पूर्ण नाव घ्या. भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. रबर कुमार रबर कुमार रबर कुमार रबर Robar Kumai, Robar Kumai, Robar Kumai, Robar Kumai, Robar Kumai, Robar Kumai,
स्वर्गवासी तीर्थ स्वरूप पिताश्री परमपूज्य हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ रखमाजी तळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. समस्त तळेकर परिवार देशमाने आणि या परिवाराचे सगळे संबंधीजन, माता भगिनी, पुरुष भाविक, 1 वर्षापूर्वी तळेकर परिवारावरती जो पितृदुःखाघात झालेला आहे, या तळेकर परिवाराच्या पितृदुःखाघातामध्ये अंतःकरणपूर्वक सहभागी होण्याकरता, त्यांच्या पितृदुःखावरती आपली मायेची प्रेमाची फुंकर घालण्याकरता आणि या परिवाराचं पितृदुःख आपल्या मायेनं प्रेमानं हलकं करण्याकरता आणि त्याचबरोबर स्वर्गीय तीर्थस्वरूप परमपूज्य पिताश्री गोरक्षनाथजी यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. चैतन्य सद्गुरू सिद्ध योगीराज संन्यासी बाबांच्या छत्रछायेमध्ये, चरण सन्निधानामध्ये, त्यांच्या संजीवन समाधी परिसरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या निमित्ताने या ठिकाणी सबंध महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं सेवा कार्य करणारे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, त्याचबरोबर अनेक दिग्गज, गंधर्वा एवढी उंची प्राप्त असलेले सगळे गायन वादन या गुणातले सम्राट बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय सिद्ध योगीराज चैतन्य संन्यासी बाबा यांचे कृपांकित श्री हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज तळेकर यांच्यावरती प्रेम करणारा सर्व समाज, आमचे सर्व सन्मित्र गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण इकडं लक्ष नका देऊ बाबा, हे आमचं चालूच राहत. आणि तुम्हाला एक गोष्ट, मी तुमची नजर ओळखली, पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जसं वाटतं तसं इथं नाही आहे. म्हणजे माझी डेअरी मोठी नाही, उपरणं लहान आहे. मी नजर ओळखली मी तुमची, तुम्हाला काय वाटलं ते, तसं काही नाही आहे, उपरणं लहान आहे. आमचे आदरणीय सोमनाथ महाराज, त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी विमलबाई गोरक्षनाथजी तळेकर, त्यांचे बंधुराज आदरणीय देवीदास आणि आदरणीय भरत भाऊ गोरक्षनाथजी तळेकर आणि त्यांची भगिनी सौभाग्यवती सुनीताताई संतोषजी गांगुर्डे आणि समस्त तळेकर परिवार, या परिवाराने आज या ठिकाणी आपल्या स्वर्गीय पित्याला सद्गती प्राप्त व्हावी या सद्भावनेतून आज या ठिकाणी त्रिसूत्री दानाचं आयोजन केलेलं आहे. हे सत्कर्म म्हणजे 3 प्रकारचं दान आहे. 1 नंबर, ब्राह्मण बुवांना या ठिकाणी बोलावून त्यांच्याद्वारा वेदोक्त मंत्रोच्चार करून हवनाचं कर्म केलेलं आहे, तर्पणाचं कर्म केलेलं आहे. तळेकर परिवाराने 1 नंबरचं दान आज घडवलंय, ते दान आहे पिंडदान. 2 नंबरचं दान गेली 2 तास या धर्ममंडपात आम्ही आपण सर्वांनी मिळून जे घडवलं याचं नाव आहे ज्ञानदान. आणि याच्यानंतर या परिवाराकडून आपल्या सर्वांकरता जे घडवलं जाणार आहे त्याचं नाव आहे अन्नदान. पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान असं त्रिसूत्री दान आपल्या स्वर्गीय पित्याच्या सद्गती प्राप्तीकरता
या दानाचं सत्कर्म आज या परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. त्यातली कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरता माझ्याकडे देण्यात आली. मला काही कळालं नाही, मला काही माहित नाही की माझं नाव पुढे का बरं आलं. कारण मी म्हणत होतो की सोमनाथ महाराजांना मी म्हटलं तुम्ही कोणतंही नाव घ्या, त्या महाराजाला आज आपण इथं उपस्थित करू. महाराष्ट्रातल्या कोण्याही कीर्तनकाराचं तुम्ही नाव घ्या, फक्त त्यांना इथं कीर्तनाला आणायची जबाबदारी माझी. मी त्यांना प्रलोभन दाखवू. मी त्यांना इंदोरीकर महाराजची तारीख घेऊन देतो, इंदोरीकर महाराजांना मी स्वतः घेऊन येतो, तुम्ही म्हणाल ते कीर्तन. त्यांनी सांगितलं अण्णा तुम्हीच आले पाहिजे, तुम्हीच कीर्तन केलं पाहिजे. मला काही कळालं नाही काय म्हणून, परंतु त्यांची आज्ञा म्हणजे हे शब्द त्यांचे एरवीचे शब्द नाही, हे शब्द त्यांचे गादीवरचे शब्द आहे. आणि ते जेव्हा गादीवर असतात तेव्हा सोमनाथ महाराज नसतात, ते दिव्य विभूती असतात. आणि हे शब्द गादीवरून आलेले म्हणजे त्यांना जो संकेत आहे तो बाबांकडून आलेला संकेत आहे. काही याचं कीर्तन ठेव, हा लई चबर करीतो, याचं ठेव तू कीर्तन, हा याला बाकीचं नका की यायला काय पण आडवा तिडवा लय कुदत राहतो, हा ठेव याचं कीर्तन. काहीतरी याला शास्त्रबिस्त्र काय कळत नाही, पण तू असं काहीतरी. पण त्यांनी सांगितलं अण्णा हे कीर्तन तुम्हाला करावं लागेल. ती आज्ञा शिरसावंदे मानून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन ही सेवा केलेली आहे. ज्यांनी कीर्तनाच्या पूर्वी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला ते संगीत क्षेत्रातले अत्यंत दिग्गज असलेले आदरणीय आमचे साळुंके सर आणि आदरणीय जी मंडळी आमची दिग्गज मंडळी उपस्थित झाली त्याच्यामध्ये सर्वप्रथम आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रोहिदासजी महाराज जगदाळे उर्फ आमचे आबा, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज खिल्लारी गुरुजी, आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकाडे, श्रीराम महाराज पांगरे, त्याच्यानंतर निलेश महाराज सूर्यवंशी, निळोबा आदरणीय आमचे निळोबा महाराज सूर्यवंशी, गजानन महाराज हे असं होतं, गजानन महाराज कवडकर, त्याच्यानंतर संपत काका जाधव, राधेश्याम महाराज गाडे, लक्ष्मीकांत महाराज कर्डिले, नागेश महाराज गोरडे, अरुण भैया आदरणीय आमचे संगीत क्षेत्रातले अरुण भैया पगारे, वैभव महाराज वेलजाळी, तुकाराम महाराज वेलजाळी, माधव महाराज पैठणकर, तुकाराम बाबा पवार, शरद महाराज दिघे, गोरख महाराज कासार, कृष्णा महाराज गिरी, जगदीश महाराज गिरी, ऋषी महाराज पैठणकर, गोरक्ष महाराज, सागर महाराज घुमरे, प्रकाश महाराज शेळके, सोमनाथ महाराज शिंदे, नितीन महाराज भोसले, निलेश महाराज पवार, सुरेश नाना वेलजाळी, संजय महाराज लांडे, साईनाथ महाराज गायके, सर्जेरावजी वाजेसर, मुख्याध्यापक आदरणीय आमचे केरे सर, माऊली योग आश्रम अभ्यासक पुणे IND, त्याच्यानंतर आदेश महाराज चव्हाण, अविनाश महाराज शिंदे, माऊली महाराज, संतोष महाराज भाकरे, गाडेकर महाराज विंचूर, अविनाश महाराज, ऋषिकेश महाराज, सर्जेराव महाराज, विनायक महाराज, दीपक महाराज, त्याच्यानंतर आमच्या सिन्नर तालुक्याच्या भगिनी कीर्तनकार रेखाताई महाराज काकड, नारायण आदरणीय आमचे नारायण महाराज, बरं का. ही बाबाचं नाव आलं का नाही? हा नाव नाही आलं? तुकाराम बाबाचं आलं. बर ठीक आहे. बर हरकत नाही. आपल्या येवला तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण आणि आमचे अत्यंत हृदयस्थ सन्मित्र गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज चव्हाण, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट देशमाने गावातील समस्त भजनी मंडळी आणि समस्त गावकरी मंडळी, त्याच्यामध्ये आमचे मित्र अंबादासजी. आता 1 मिनटं घेतो.
अंबादासजी आणि मी 7वी आणि 8वीला एकत्र होतो शिकायला चाळीसगाव तालुक्यामध्ये बगळी सायगावला, आहे का नाही. मी 7वीला होतो शाळेमध्ये आणि आमच्या वडिलांनी त्यांना, मला आणि देशमान्यातला अजून एक मित्र आहे आमचा आईलाजी काय आडनाव काय आईलाजीचं, शिंदे, आईलाजी भाऊ शिंदे, आईलाजी, अंबादास आणि मी, आम्ही 3 जण 7वी 8वी 2 वर्ष चाळीसगाव तालुक्याच्या एका वारकरी शिक्षण संस्थेत एकत्र शिकायला होतो. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. दुसरी त्याला थोडं बाहेर न्या, काय आपलं काय न्या तुम्ही फक्त त्याला कड्यावर घ्या, लगेच गप राहत पाहते, काय कड्यावर घ्या फक्त, झालं काम झालं. हा नाही महाराज ऐका पोरं सांभाळायची हवेते, मला 4 आहे ना, हे कोणाचं काम नाही. पोरगा जागीच गप कस फक्त घेऊन उठणे, ते भाई त्यांच्या अनुभवाची बोले बाबा हे. आणि देशमानं हे जे गाव आहे, ऐका आता, देशमानं हे जे गाव आहे, या गावामध्ये कीर्तन करणं, साईबाई साक्षीला, या गावात कीर्तन करणं याचा अर्थ असा आहे का माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. देशमानं ही माझ्या बापाची जहागिरी आहे. काही वावगं बोललो का. याच देशमान्याला रामेश्वराच्या मंदिरापुढं सद्गुरू गंगागिरी महाराजांचा फिरता नारळी सप्ताह 1980च्या दशकामध्ये, मला वाटतं 83-84 असं काहीतरी साल होतं. नाना आहे का आपले, नाना शंकर नाना वारले, त्यावेळचे सप्ताहाचे मुख्य होते आमचे आदरणीय पितृतुल्य शंकर नाना. आणि देशमान्यामध्ये रामगीर महाराजांनी तेव्हा सप्ताह घेतला होता. त्या सप्ताहामध्ये जगन्नाथ महाराज पवार, बंशीबाबा तांबे, दामोदर महाराज खेडगावकर असे कीर्तन त्यावेळी झाले होते. आणि आम्ही लहान होतो तेव्हा, आहे का नाही, शाळेतच जात होतो. आणि तेव्हापासून देशमानं ही गाव म्हणजे बाबांच्या अत्यंत प्रेमाचं गाव आहे. तेव्हा सगळे गावकरी, सगळे भजनी मंडळी, आमचे सगळे गुरुभक्त या संन्याशी बाबांच्या स्थानावर ज्यांची अपार श्रद्धा आहे, दर गुरुवारी जे या ठिकाणी दर्शनाकरता गादीवरती येतात ते सगळे भाविक भक्त, सगळ्या माता भगिनी. त्याच्यानंतर खास करून या ठिकाणी शिर्डी या ठिकाणाहून आलेले ते पण बऱ्याच वेळा या ठिकाणी येत असतात. आमचे आदरणीय आणि शिर्डी नगरपालिकेचे लोकनियुक्त प्रथम नगर अध्यक्ष आदरणीय आमचे बापूसाहेब कैलासजी बापू कोते साहेब, ते या ठिकाणी उपस्थित आहे. बापूंचे सहकारी आहे. सोमनाथ महाराजांवर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मंजित भाऊ, ते हे आपलं आश्वीहून ते भाऊ पण दर गुरुवारी गादीवरती असतात. आमचे आदरणीय मंजित भाऊ, इतर सगळी मंडळी, आता एकेकाचं नाव घेत गेलं की वेळ खूप वाढणार आहे, पण सर्व मंडळी या ठिकाणी आहे. जाता जाता आदरणीय आमचे विकासजी भाऊ भुजाडी चांदवड, ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. जाता जाता उपस्थित सर्वांच्या वतीनं पितृचरण पूज्य श्री गोरक्षनाथजी तळेकर यांना भावपूर्ण आदरांजली म्हणून आज समस्त तळेकर परिवाराकडून जे दान या ठिकाणी घडलंय, या सर्व सत्कर्मातून जे पुण्य निर्माण असेल ते सगळं पुण्य त्यांच्या आत्मस्वरूपाला प्राप्त हो आणि सिद्ध योगीराज चैतन्य संन्यासी बाबांच्या कृपेनं त्यांना परमात्म्याच्या स्वरूपामध्ये वास्तव्य मिळो, अशी शब्दसुमनांची आदरांजली सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता एक भावचिंतन करतो, एकच भाव. एक दिवशी त्यांनी मला विचारलं होतं, तुम्हाला काय वाटतं. गादी आटोपली, 8 वाजले, ते नारळ फुटला, गादीवरून आम्ही बाहेर येऊन बसलो. आणि त्यांनी मला विचारलं, अण्णा तुम्हाला काय वाटतं. तर मी त्यांना त्यावेळी एक वापरलेला शब्द आहे, त्यांना म्हटलं, महाराज जेव्हा तुम्ही गादीवर आहे तेव्हा आम्ही तुमच्या समोर कोणीच नाही, म्हणजे कोणीच नाही, एकमेव फक्त तुम्ही आहे. पण आता तुम्ही गादी सोडून आल्यानंतर मला जर विचारलं की अण्णा तुम्हाला काय वाटतं, तर आता मी वयाच्या दृष्टीनं तुमचा वडील आहे या नात्याने मी फक्त एकच सांगतो की संन्यासी बाबाची ही जी कृपा झाली, ही कृपा यावत चंद्र दिवा करो आदरणीय सोमनाथ महाराजांच्या ठिकाणी
टिकून राहावी एवढीच संन्यासी बाबांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. याच्यापेक्षा बाकी काही नाही. महाराज, काही कोणाचं घेणं नाही, काही कोणाचं देणं नाही. येणाराची समस्या निवारण करणं एक वारकरी सुपुत्र सोमनाथ महाराज हे कार्य या ठिकाणी करीत आहे. आणि त्याचा कीर्ती सुगंध सबंध महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या मागच्या गुरुवारी आफ्रिकेमध्ये त्यांच्या 4 कंपन्या आहे जे इथं आले होते समस्या घेऊन. त्यांच्या आफ्रिकेमध्ये कंपन्या 4 आहे. 4 त्यांच्या 4ही कंपन्यांची यथास्थिती महाराजांनी त्यांच्यापुढे प्रतिपादन केली. तेव्हा ही संन्यासी बाबांची कृपा आहे. तुमच्या माझ्या सद्भाग्याने हे लेकरू सोमनाथ महाराजाच्या रूपाने आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. तेव्हा सर्वांनी त्याच्यावरती लक्ष ठेवा, सर्वांनी त्याचं जतन करा. येणाऱ्या बाहेरच्या लोकांनी, देशमान्याच्या सगळ्या गावकऱ्यांनी, आणि फार मोठं भक्त मंडळ तयार झालंय. आमचे सुद्धा सर्व वारकरी संप्रदायातल्या मित्रमंडळींनी सर्वांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचं काम चाललंय. हे संन्यासी बाबाच्या कृपेनं असंच कायमस्वरूपी राहावं असा भाव व्यक्त करतो. आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज कातकाडे, आदरणीय खिलारी गुरुजी फार व्यस्त. प्रकाश महाराजांना संभाजीनगरला परीक्षक म्हणून बोलवलेलं होतं आज एका ठिकाणी विद्यालयात, संगीताचे परीक्षक म्हणून. पण त्यांनी सांगितलं मी सोमनाथ महाराजांकडे जाणार, मी परीक्षक म्हणून संभाजीनगरला येणार नाही. गुरुजी आळंदीहून आले. आळंदीहून आले. गुरुजींना काल फोन केला, गुरुजी येतोच म्हटले 100%. आळंदीहून गुरुजी या ठिकाणी आले. पुण्याहून ही मंडळी आली लांबून लांबून. असाच प्रेमभाव संन्यासी बाबाच्या कृपेनं वृद्धिंगत व्हावा हा भाव व्यक्त करतो. पुनश्च पिताश्रींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.